महालक्ष्मी सरस 2024 मध्ये महाराष्ट्रभरातून जे स्टॉल आलेले आहेत हे पाहतोय आपण. परभणीवरनं हे या ठिकाणी आले आहेत आणि विशेष म्हणजे हे जे रानमेवे आहेत ज्या मुंबईकरांना खास करून पाहायला मिळत नाहीत. त्याच्यामध्ये ही हरभऱ्याची भाजी आहे, तुरीच्या शेंगा आहेत, ही गावरानी बोर आहेत आणि मराठवाड्यामध्ये याला टाळ म्हणतात म्हणजे हरभऱ्याचा. त्याचबरोबर ही जी लोणचं आहेत या पद्धतीनं हे केलं. काय तुम्ही हे सगळं गावावरून आणलात? काय वाटतं की याच्याबद्दल हे सगळे प्रोडक्ट जे आहेत हे तुम्ही मुंबईकरांना दाखवताय, काय सांगाल? सर असं आम्हाला वाटते की मुंबईकरांना एकदम पौष्टिक आणि ऑर्गॅनिक खाणं आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण ऑर्गॅनिक येऊन खाणं त्यांना पोचती करू. कारण आता रासायनिक खतामुळे तब्येती हे ते बरोबर राहील ना, तर म्हणून आपण ऑर्गॅनिक आणून त्यांना त्यांच्या घर पोचती करू शकतो. कारण आता ते पण आलेले असल्यामुळे नेतात आपल्या भाज्या. आता ही भाजी माझी हरभऱ्याची भाजी आहे सर. ह्याच्यामध्ये आपण फवारणी ऑर्गॅनिक पद्धतीने केलेली आहे. हे बोरं पण आपले गावाकडचे बोर आहेत सर, बारीक मोठे मोठे बोरं नाही तर हे डाळी आहेत जे माझ्या तर ह्या जात्यावरच्या डाळी आहेत. आणि ह्या तुरीच्या शेंगा पण आपण रासायनिक खतांमुळे केलेल्या आहेत. तीळ आहेत माझ्याकडे. मग गावरानी आंब्याचं लोणचं आहे, मडक्यात मधलं लोणचं आता भरपूर ठिकाणी भेटतंय सर, पण मडक्यातलं लोणचं भेटत नाही. कारण हे मडक्यामध्ये लोणचं बनवलेलं आहे सर. मडक्यातलं लोणचं आहे, काळा काळा मसाला, ग्रेव्ही मसाला, दनाकुटीच्या मिश्रण कर बनवलेले मसाले आहेत हे. माझ्याकडे कांदा लसण तरीवाला मसाला, ज्वारी पीठ असते, बाजरी पीठ असते, पण ते आता माझं संपलेलं आहे. कुठून आला तुम्ही? मी हिंगोली जिल्ह्यातून आले सर, पोत्रा या खेडेगावातून. माझं नाव वर्षा शिवलिंग मसुरे आहे. आमच्याकडे वेगवेगळ्या जवळपास 25 ते 30 फ्लेवरच्या अगरबत्त्या बनवल्या जातात आणि खास करून आमची मच्छर अगरबत्ती पण बनवल्या जाते. अगदी जन्मलेल्या लेकराला सुद्धा याचा साईड इफेक्ट नाही आहे आणि रिझल्ट सुद्धा 100%. आम्ही ज्यावेळेस कस्टमरला देतो त्यावेळेस 100% गॅरंटी सहित देतो. रिझल्ट नाही आला तर पैसे रिटर्न या खात्रीसहित. आम्ही सोलापूर. काय सोलापूरचं काय विशेष? व्हेज नॉनव्हेज दोन्ही, धपाटे, पुरणपोळी आमच्या गावची. म्हणजे काहीतरी आम्हाला म्हणजे बाहेर पडण्याची संधी मिळाली उमेदाबे, त्यामुळे आम्ही बाहेर पडून आता सध्या हे आपण मुंबई पर्यंत वगैरे असं येण्याची आशा होती की आपल्याला पण असं काहीतरी करावं लागेल बाबा. आपण बाहेर पडलो तरी दुसऱ्या महिलांमध्ये आपल्याला बाहेर येता येईल. कारण महाराष्ट्रामध्ये आमच्या गावी असं महिला बाहेर जात नाही. पण या उमेद अभियानामध्ये आल्यापासून आम्हाला म्हणजे अशी संधी मिळाली. महालक्ष्मी सरस मध्ये आम्हाला येण्याची संधी दिली, त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी आमची कला दाखवण्याची आम्हाला संधी मिळाली. आमचं गाव मालेगाव आहे, नांदेड जिल्हा, तालुका अर्धापूर. तर आम्ही थालीपीठ बनवायलो, पिठलं भाकरी बनवायल्या, कोंबडी वडा. नांदेड म्हणजे मराठवाड्यातला काय विशेष काय काय पदार्थ फेमस आहे की जे तुम्ही मुंबईकरांना खाऊ घालताय? आम्ही म्हणजे गावरानी पिठलं भाकरी, दही धपाट, थालीपीठ. म्हणजे इकडं सगळं पूर्ण भेटतात ना, मासे वगैरे हे असं इकडं भेटतात. आमच्या तिकडं मासे वगैरे खात नसल्यामुळे आम्ही इकडं दही धपाट, पिठलं भाकर आणि थालीपीठ बनवतो. नॉनव्हेज म्हटलं तर कोल्हापूर कुणाला आठवत नाही? कोल्हापूरमध्ये तांबडा आणि पांढरा रस्सा जो आहे महाराष्ट्रभर नाही देशभर ते फेमस आहे. कोल्हापूरहून आलेत. काय कुठून आलात आपण? कोल्हापूरहून आलो. बरं, काय विशेष तुमचं? आमचा कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, मटन चिकन फेमस आहे आमचं. आणि तांबडा पांढरा रस्सा आज मुंबईकरांना तुम्ही देताय, काय खासियत आहे तांबड्या पांढऱ्या रस्साची? तांबड्या पांढऱ्या खासियत म्हणजे असा आमच्या म्हणजे कोल्हापुरात बनतोय असं कुठेच बनत नाही. आलात तुम्ही? धुळ्यावरून. बरं, धुळ्यावरून काय काय महिला बचत गट काय करतं? माझा जय माता दी महिला बचत गट आहे, समूह आहे आमचा. माझ्या समूहामध्ये पापडांचं मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन आहे. पापड सगळ्या महिला मिळून आम्ही पापड बनवतो आणि आता इथं पुरणपोळीचा स्टॉल लावलेला आहे. पारंपरिक पद्धतीने आम्ही ग्रामीण भागामध्ये एकदम पारंपरिक पद्धतीने एकदम म्हणजे चांगल्या प्रकारचा प्रोडक्ट तयार करतोय. हे नागलीचे पापड आहेत? हो, हे नागलीचे पापड आहेत, हे गहू तांदूळाचे पापड आहेत. कुठून आलात तुम्ही? जालन्याहून आलो सर आम्ही. बरं, काय विशेष याच्यामध्ये काय असतो तुमचा मेनू काय? आमचा मेनू पाटवडी आहे, डाळबाटी आहे, पुरणपोळी आहे, दही धपाटे आहे. म्हणजे मराठवाड्याचं स्पेशल आमची जालना स्पेशल दालबाटी आहे सर. आमच्या त्याची करण्याची पद्धत पण वेगळी आहे, त्याची साहित्य वेगळं आहे. दालबाटी चुरमा जो म्हणतो आपण राजस्थानमध्ये वगैरे जे प्रसिद्ध आहे, पण हे मराठवाड्याचं दालबाटी आहे. आपण पाहू शकतो की हे पाठोडी जे आहे, पाठोडी हे मराठवाड्याचा अतिशय प्रसिद्ध असणारे खाद्य आहे. ते वांग्याचं भरीत पण केलेलं आहे सर आम्ही आज. आपण पाहतो वांग्याचं भरीत हे मराठवाड्याचे प्रसिद्ध असणारे हे खाद्यपदार्थ आहेत.
काय वाटतं तुम्हाला सरकारच्या माध्यमातून तुम्ही इथं आलात, स्टॉल उपलब्ध झालं, कसा रिस्पॉन्स आहे? रिस्पॉन्स चांगला आहे सर. ह्या 2-3 दिवसात खूप छान रिस्पॉन्स भेटला आहे आम्हाला आणि आम्हाला खूप छान वाटतंय. काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? मी लातूरून आले सर. काय विशेष लातूरचा काय प्रसिद्ध? लातूरची चिकन थाळी आहे, तंदूर बिर्याणी आहे आणि लातूर स्पेशल बिर्याणी आहे आणि मी खपली गव्हाची खीर पण बनवलेली आहे व्हेज मध्ये. क्या बात. म्हणजे हे सगळं कुणाच्या माध्यमातून, म्हणजे महिला बचत गट का? महिला बचत गट आणि उमेद अंतर्गत आहे सगळं हे. उमेदच्या माध्यमातून काय काय तुम्हाला उपाययोजना मिळाल्या, काय लाभ मिळाला उमेदचा? उमेद मध्ये आल्यापासून आम्हाला महिलांमध्ये एकत्रीकरण झालं आणि हे जे प्रदर्शनासाठी आम्हाला पाठवलेले तिथं मार्केटिंग मध्ये खूप मदत झाली आणि कर्ज मिळवून देणे, लोन देणे ह्याच्यामध्ये म्हणजे सगळं आर्थिक मदत पण झाली उमेद मध्ये आल्यापासून. बारामती शिरसुफळ बरं, काय विशेष बारामतीचं? थालीपीठ खाल्ले. काय सांगाल, कुठून आला तुम्ही? कुठून आला तुम्ही? रायगड जिल्हा तालुका पनवेल. पनवेल. काय विशेष तुमचं, काय या ठिकाणी काय विशेष आहे? कोंबडी वडे. बर, म्हणजे विशेष म्हणजे कोंबडी वडे हे या ठिकाणचं प्रसिद्ध असं हे खाद्यपदार्थ आहे आणि या सगळ्या महिला या पद्धतीने कोंबडी वडे बनवतात. काय सांगाल, शासनाच्या माध्यमातून काय तुम्हाला उपाययोजना मिळाल्या? शासनाच्या ह्याच्यातनं निधी वगैरे आम्हाला मिळतो. काय व्यवसाय चालवायला पुढे आम्हाला खूप मदत असते आणि जसा आपण व्यवसाय करू त्या हिशोबाने आपल्याला निधी वाढवून पण देतात. कुठून आलात? चिपळूण खेर्डीतून आले. बर, काय विशेष तुमचं, काय आजचा पदार्थ? आजचा आमचं व्हेज आहे आणि नॉनव्हेज पण आहे, दोन्ही पण. चिकन वडे आहेत आमचे, कोंबडी वडे आणि चिकन थाळी पूर्ण आहे, व्हेज थाळी पण आहे. त्याच्यामध्ये कडधान्याची उसळ आहे आणि वांग बटाट्याचं भरीत आहे, चपाती, वरण भात, लोणचं, पापड. कुठून आलात आपण? कर्जत रायगड. काय विशेष तुमचा, काय आजचा मेनू? नॉनव्हेज सगळं आहे. अच्छा. चिकन थाळी, मटन थाळी, फिश थाळी, चपाती, भाकरी, उकडीचे मोदक आहेत. महालक्ष्मी सरस मध्ये महाराष्ट्रच नाही तर देशभरातून या ठिकाणी आले आहेत नागरिक. क्या कहना चाहते हो आप, कहाँ से आए हो और क्या आपका फेमस आइटम है यहाँ पे? सर हमारा फेमस दाल बाटी चूरमा है, हम राजस्थान से आए हुए हैं। अच्छा, हाँ जी, राजस्थान से कहाँ से? जयपुर से सर, राधिका फाटक जयपुर। अच्छा, तो क्या क्या यहाँ पे क्या क्या आइटम है और क्या खासियत है? दाल बाटी चूरमा है, प्याज की कचौड़ी है, दाल की कचौड़ी है, दही बल्ला चाट है, पापड़ी चाट है, मिर्ची वड़ा है, मावा कचौड़ी है, कुल्फी है, रबड़ी घेवर है, चूरम और ये हमारा इसका क्या नाम, सेव चाट है, राज कचौड़ी चाट है सर। ये रबड़ी घेवर है, राजस्थान का फेमस मिठाई है अच्छा जी, रबड़ी घेवर। अच्छा, क्या कैसे बनता है वो? ये दूध खोआ से बन वो दूध मैदा या जैसे पड़ता है। और ये क्या कचौरी टाइप दिख मावा कचौरी, इसके अंदर ड्राई फ्रूट कलाकंद होता है। हाँ, जब मावा कचौड़ी स्वीट रहता है, मीठा होता है। ओके. आप कहाँ से आए हो? हम जी उदयपुर से आए हैं। सावजी भोजनालय आपण पाहतोय. सावजी म्हणजे विशेष विदर्भातलं सगळ्यात आवडतं खाद्य. सावजी, कुठून आलात आपण? आम्ही नागपूर जिल्हा. काय विशेष तुमचं या ठिकाणी, काय काय? मटन चिकन, झिंगे, पाया, सुंदरी आणि नॉनव्हेज बी आणि व्हेज बी आहे. पुरणपोळी, भात, डाळ भाजी, पापड, मिरचे, टप, अंडे. सावजीची अशी खासियत आहे की मी एवढे स्टॉल पाहिले, सावजी नाही आहे सर इथे. सावजीच्या नावावर विकत आहे, पण आम्ही असली सावजी आहोत. कारण आम्हाला आमच्या समाजाचे जे लोक येतात ना, तुम्ही सावजी कशावरून, तुम्ही बोलते मला सावजी भाषा येते, मी सावजी येते मला भाषा, तर ते आमच्या भाषेत बोलून दाखवतात. तसंच आम्हाला त्यांच्या तुम्ही सावजी भाषेमध्ये हे सगळं विस्तारित करून सांगा, काय कशा पद्धतीने? यो चिकन आहे, कोंबडी को कोला जशा बाकी उकडके ना बनवते, मी उकडके बनवत नाही. भाजी मसाला तयार करके उकेमास भाजी तयार करतो आणि उकेमास ग्रेव्ही, कारण को जो विटामिन आहे वो उकेमास तयार हो जाते, वो को विटामिन पूर्ण होणे ग्रेव्ही मारतात. रशामा आई जाते हो पूर्ण विटॅमिन, तर चांगली लागते. उकडली भाजी पांचट लागते, म्हणून आम्ही उकडके काही बनवत नाही. पूर्ण मसाला तेल मा तयार करतात, कांदा को पेस्ट, आलं लसण सर्व, आणि ओकोमा भाजी चांगली अर्धो तास मुरण देतात, ओलाच पाणी सुटते आणि ओको बाद आम्ही जेवढं रसा लागते ग्रेव्ही तेवढं आम्ही बनवतो. नागपूर मधून कुठून आलात तुम्ही? आम्ही धापेवाडा गडकरी कोलबाजी महाराजचं पांडुरंगाचं मंदिर. लहान धापेवाडा म्हणतात त्याला. नाही, आमचा मोठा धापेवाडा आहे. नाही, मोठा धापेवाडा लहान. काय शासनाच्या काय उपाययोजना तुम्हाला मिळाल्या ह्या सगळ्यासाठी? शासनाच्या उपाययोजना असं मिळाला आहे, माझ्या बिझनेसवर तालुक्यातून पहिला नंबर आला.
हिरकणीचं मला पहिला वार्ड कळमश्वर तालुक्यातून मिळालं. जिल्ह्यात नागपूर जिल्ह्यातून 3रा वार्ड मिळालेला आहे 2019 मध्ये. आणि हा प्रोडक्ट मी हर वेळेस म्हणजे कुठल्याही 200, 300, 1000 लोकांपर्यंत जरी मला व्हेज नॉन व्हेजचा जरी ऑर्डर असला तरी मग करतो. किती महिला काम करतात तुमच्या महिला बचत गटात? 10. 10 ते 11 महिला या ठिकाणी हे काम. काय सांगाल, कुठून आलात? आम्ही घारे पडून यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्हा. काय विशेष यवतमाळ जिल्ह्याचं काय? आमचं चिकन, मटन, खेमा, मटन कलेजी, चिकन कलेजी, सगळे सावजी मसाले. काय कसला मसाला आहे तुमचा? सावजी. तुम्ही कुठून आलात? आम्ही यवतमाळ मधून आलो. म्हणजे मी आहे विदर्भातली अकोला आणि ह्यांच्यासोबत आम्हाला गट नाही भेटला ना, त्यामुळे ह्यांच्यासोबत करायला लागलो आम्ही. खास अकोल्याचं काय तुमचं काय फेमस आहे? सगळ्यात फेमस सावजी आहे आमचं. सावजी मध्ये मटन, चपाती, ज्वारी बाजरीच्या भाकरी आणि खरडा चिकन, खरडा मटन, सावजी मटन हे सगळं सावजी मध्ये असतं आमच्याकडे. राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था छान आहे आणि त्यांच्यातर्फे आम्हाला खूप सारे प्लॅटफॉर्म भेटले. तर आणि जे समजा महिला बाहेर निघत नव्हत्या ना, त्या सुद्धा आता निघायला लागल्यात आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहायला लागल्या. काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? अहमदनगर. काय विशेष काय तुमचं? आळूवडी, कोथिंबीर वडी, मुगाची भजी, कांदा भजे आणि व्हेज थाळी आमच्याकडे. उमेदच्या माध्यमातून आलात. काय वाटतं, उमेदनं कशा पद्धतीनं सहकार्य केलं? उमेदमुळे महिला एक व्यवसाय करायला शिकली आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकली आहे आणि उमेदमुळं महिलांमध्ये सक्षमीकरण झाले. शक्य झालं आहे. आपण पाहतोय की बऱ्यापैकी ग्रामीण भाग किंवा आदिवासी भाग म्हणून जो ओळखला जातो, गडचिरोली, चंद्रपूर त्या ठिकाणावर देखील या ठिकाणी काही गट आले आहेत. विशेष म्हणजे यांचं काय, कुठून आला तुम्ही? सर आम्ही नागपेठ तालुका आणि आमचं गाव आहे तळोदीवरून आम्ही आलेलो आहे. आमच्याकडे विशेष सर आम्ही नॉनव्हेज पण ठेवलं आणि व्हेज पण ठेवलं. त्याच्यामध्ये सावजीचं चिकन जे आहे ते बनवलेलं आहे, सावजी मटण बनवलेलं आहे आणि व्हेजमध्ये जे आम्ही गावरानी बनवतो, जसं आमच्याकडची टमाटरची चटणी आहे, टमाटरचं आळण आहे, मेथीचं आळण आहे, तशा पद्धतीचे आम्ही साधे जेवण ठेवलेले आहे आणि व्हेजमध्ये पण ठेवलेलं आहे, नॉनव्हेज पण आहे सर. आणि मेन म्हटलं तर आपल्याकडे असते गुळाचे आणि मुरमुऱ्याचे लाडू, ते आमच्याकडे स्पेशली ठेवलेले आहे सर. उमेदचा खरंच खूप धन्यवाद करते की आम्हाला आधी काहीच नव्हतं, आता आम्ही बाहेर पडलो, त्या उमेदच्या माध्यमातून आम्हाला फ्रीमध्ये स्टॉल मिळतात. त्यांनी इथे मुंबईला गॅसची लाईन सुद्धा फ्रीमध्ये केलेली आहे, पाणी सुद्धा फ्रीमध्ये केलेलं आहे आणि आमची राहण्याची सोय सुद्धा व्यवस्थित केलेली आहे आणि जाण्या येण्याची सुद्धा आमचं फ्रीमध्ये आहे. म्हणजे आम्हाला कुठलंच कॉस्ट नाही आहे. फक्त तुम्ही तुम्ही काय बनवता आणि तुम्ही काय सर्व करता याच्यावर तुम्ही किती कमवू शकता याच्याबद्दल आम्ही सांगितलं. उमेद अभियानाचा मी खरंच सर मनापासून धन्यवाद करते. अगदी आपण पाहतोय की आज ज्या पद्धतीने उमेदनं यांना हे प्लॅटफॉर्म मिळवून दिलं, विशेष म्हणजे त्यांना राहणं, खाणं, पिणं हे सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्यानंतर व्यवसाय करण्याची जी शक्ती आहे ही नारीमध्ये आली आणि ती नारी शक्तीच आज या ठिकाणी उमेदच्या माध्यमातून मुंबईपर्यंत पोहोचली आहे आणि आपलं व्यवसाय कशा पद्धतीने उभं करू शकते हा त्यांचा अल्पशा प्रयत्न आहे. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.